नमस्कार. माय PCMCमध्ये आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. आज आपल्याबरोबर पिंपरी चिंचवड शहरातील नव्हे राज्यातील एक अभ्यासू संयमी नेतृत्व जे पिंपरी चिंचवड शहरातून अत्यंत कष्टातून पुढं आलेलं पक्षनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे विधान परिषद सदस्य आमदार अमित गोरखे. अमितजी, आपण या ठिकाणी आलात. आपलं माय PCMCमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. अमित गोरखे म्हणजे अत्यंत संघर्षातून प्रवास करत पुढं आलेलं सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म, त्यानंतर परिस्थितीशी सामना करत करत पुढे सामाजिक कार्याची आवड, त्यातून शिक्षण क्षेत्राची गोडी लागली. एक शिक्षण संस्था चालक म्हणून कामगिरी करत असतानाच त्यांना त्यांच्या पक्षाच्या कार्याची आणि राजकीय कार्याची दखल घेत त्यांना संधी मिळत गेली आणि आज ते आमदार पदापर्यंत पोहोचलेत. अमितजी, कसं पाहता या सगळ्या प्रवासाकडे? कारण खूप अल्पावधीमध्ये तुम्हाला ही संधी, तरुण वयामध्ये ही संधी मिळाली. नाही, खरं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये जेव्हा आईवडील या ठिकाणी 1980ला आले आणि त्यानंतर काळभोरनगरसारख्या ठिकाणी लहानाचं मोठं झालो आणि स्ट्रगल करत इथपर्यंत आलो आणि भारतीय जनता पार्टीचं काम 2012च्या सुमारास चालू केल्यानंतर आणि त्याच्या आधीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाळ जुळलेली होती. पण आपल्याला कल्पना असेल की दोनदा मी पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक होतो. एकदा शिवसेनेला युतीमध्ये तो शिवसेनेकडे गेला, दुसऱ्यांदा परत युती झाली आणि राष्ट्रवादीकडे गेला. आणि अनपेक्षितरित्या खरं तर मला माहितीही नव्हतं आणि वाटलंही नव्हतं ते नाव त्या ठिकाणी माझं आलं आणि ती संधी मला मिळाली. आणि त्याच्या आधी पण अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. खरं तर ही मिळालेली संधी आणि जबाबदारी आहे ती नेटानं आणि पूर्ण न्याय देऊन पार पाडण्यासाठी दिलेली संधी आहे. त्यामुळे त्या संधीचा फायदा घेऊन मी समाजापर्यंत आणि खास करून महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत असलेल्या गोरगरीब जनतेपर्यंत पोचवण्याचं काम मी करतो आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचा आत्ता उल्लेख झाला, तर त्याचं अध्यक्षपद ही देखील सगळ्यात पहिली मोठी तुमची जबाबदारी. तर त्या जबाबदारी पार पाडतानाचे तुमचे अनुभव सांगाल? नाही, खरं तर मला अजूनही आठवते की अण्णाभाऊ साठे महामंडळ एकतर त्याच्या आधीच्या सरकारच्या काळात ते बरबटलेलं महामंडळ होतं. 650पेक्षा जास्त कोटीचा त्या ठिकाणी गैरव्यवहार झालेला होता आणि त्यानंतर त्या महामंडळाचा अध्यक्ष होण्याची संधी माननीय मुख्यमंत्री त्यावेळेसचे तत्कालीन आत्ता असलेले माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली. ती अचानक संधी आली आणि काम करतात म्हणजे कामाला मी सुरुवात करणार त्याच दरम्यान इलेक्शन लागलं आणि सरकार आमचं आलेलं असतानाही बदलला. हा सगळा इतिहास आहे. त्यामुळे तिथे 4 महिने फक्त मला त्या ठिकाणी मिळाले. पण 4 महिन्यामध्ये मागच्या असलेल्या CID चौकशी, महामंडळ स्ट्रीमलाईन करणं, ऑनलाईन करणं आणि महामंडळात जे काही जुन्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या त्या पुसून काढून बजेट आणण्याचं काम त्या ठिकाणी करता आलं. पण खरं तर त्या महामंडळाने महाराष्ट्राची ओळख मला करून दिली आणि महाराष्ट्रालाही माझ्या गरीब समाज बांधवांना त्या महामंडळाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र दौरा करता आला. पण ती एक सुरुवात होती आणि कामाची संधी मला माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या सरकारने दिलं. ती जोखमीनं मी त्या काळामध्ये पारही पाडली. एक मातंग समाजातील सुशिक्षित अभ्यासू चेहरा म्हणून तुम्हाला ही संधी मिळाली गेली, तर हे एक प्रकारे समाजामुळे तुम्हाला मिळालेले हे पद सुरुवातीचं तरी होतं, तर तुम्ही समाजाला काय त्याच्या बदल्यात दिलं? नाही, खरं तर हा प्रश्न अत्यंत माझ्या दृष्टीने चांगला पण आहे. कारण ज्यावेळेस जबाबदारी दिली जाते त्यावेळेस त्या समाजाला आपण नक्की काही ना काही देणं असतं. तर मला आनंद आहे की ज्यावेळेस मला विधान परिषद मिळाली आणि मग महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये जी काही प्रलंबित प्रश्न होती आणि सगळ्यात महत्त्वाचं गेल्या 60-70 वर्षापासून महाराष्ट्र जन्मापासून
जी समाजाची प्रलंबित मागणी होती, प्रश्न होती, ती मी या वर्षभरात सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले आणि ते प्रश्न सोडवलेही, याचा मला अभिमान पण आहे. कारण अनेक दिवसापासून समाजाची मागणी होती की बार्टीच्या धर्तीवर RT ही संस्था चालू व्हावी, जेणेकरून RTच्या माध्यमातून MPSC UPSC विद्यार्थी त्या ठिकाणी व्हावेत. ती RTची स्थापना माझ्या आमदारकीच्या काळात मला करून घेता आली आणि पहिली आमच्या समाजातील UPSC क्रॅक केलेली नाशिकची विद्यार्थिनी त्या RTच्या माध्यमातून पासही झाली. क्या बात आहे. त्याचबरोबर अबकड वर्गीकरणाचा जो महत्त्वाचा प्रश्न होता, सातत्यानं मी तो विधिमंडळात विषय मांडत होतो आणि पूर्ण मागच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळेच आमचे समाज बांधव रस्त्यावर उतरले, 59 जाती रस्त्यावर उतरल्या. पण तो विषय मी प्रामाणिकपणे आणि अत्यंत जबाबदारीनं तो विधिमंडळात मांडत होतो. त्याची ती बदर समिती तयार झाली. ती समिती गठीत करण्यापासून त्या समितीचं आत्ताच नुकताच अहवाल सादर झाला आणि त्याचं वर्गीकरण व्हावं, हा 1 ऑगस्ट 2024चा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, त्याप्रमाणे अनेक राज्यांमध्ये ते वर्गीकरण झालं आहे, तसं महाराष्ट्रात व्हावं म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता आणि आत्ता येणाऱ्या काळात तोही पूर्णत्वास येईल असं मला सांगायचं आहे. त्याचबरोबर महामंडळ स्ट्रीमलाईन करणं, महामंडळाला चांगल्या प्रकारे निधी आणून देणं, अशी अनेक कामं माझ्या काळात पार पडत आहेत. आज लहुजी वस्ताद साळवेंचं स्मारक अनेक दिवसापासून प्रलंबित होतं, ते पुण्यामध्ये 260 कोटी रुपये देऊन उभं राहतं आहे. अण्णाभाऊ साठेंचं स्मारक ज्या ठिकाणी मुंबईमध्ये अण्णाभाऊ ज्या ठिकाणी वाढले, त्या चिरागनगरला अण्णाभाऊ साठेंचं स्मारक त्या ठिकाणी होतं आहे. त्यालाही 250 कोटी निधी आला आहे आणि त्याचं टेंडर फ्लोट झालं आहे. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंचं वाटेगाव येथे त्यांचं वास्तव्य होतं. बरोबर. तिथेही 5 एकर जमीन आपण सरकारच्या माध्यमातून मिळवून दिली. त्यालाही 50 कोटीचं बजेट आणून तिथेही स्मारक होतं आहे. त्यामुळे अशी समाज उपयोगी कामं मला माझ्या काळात पूर्ण करता आली. याचं मला अजूनही भरपूर कामं आहेत, ती होत राहतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्ती म्हणून आपल्याला ओळखलं जातं. तर मुख्यमंत्र्यांची मर्जी किंवा विश्वास आपण कसा संपादन केला? नाही, खरं तर कुणाचाही विश्वास ज्यावेळेस संपादन करायच्या दृष्टीनं ते खरं तर आपण तो जाणीवपूर्वक करत नसतो. पण माननीय मुख्यमंत्र्यांचा एक स्वभाव आहे की समोरच्या माणसाला हेरणं आणि त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी बघणं, त्यांना क्रॉस चेक करणं आणि त्याला संधी देणं. मला असं वाटतं की मी सातत्यानं प्रामाणिकपणे काम करत होतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांना ज्या अभिप्रेत गोष्टी आहेत, त्या सगळ्या अभिप्रेत गोष्टी समाजासाठी, मतदारसंघासाठी करण्याचं काम मी सातत्यानं करायचो आणि म्हणूनच कदाचित मला त्यांनी ती संधी दिली असावी. माननीय देवेंद्रजी सगळ्यांना माहिती आहे, अभ्यासू नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांच्या समोर जाताना त्यांचा कुठलाही विषय विधिमंडळात मांडताना तो 10 वेळा वाचणं आणि अभ्यासपूर्वक समोर जाणं हे मी पाळलेलं आहे आणि ते पाळत राहणार. तोच पुढचा माझा प्रश्न आहे की विधिमंडळामध्ये अल्पावधीत तुम्ही जम कसा काय बसवलात, कुणाचं मार्गदर्शन लाभलं? नाही, खरं तर मी कुठलंही सभागृह माझं नव्हतं. मी महानगरपालिकाही लढवली नाही. आई त्या ठिकाणी नगरसेविका होती. पण पहिल्यापासून एक वाचनाची आणि लिखाणाची आवड आहे. पण ज्यावेळेस मला विधान परिषद मिळाली, म्हणजे तोही किस्सा मी त्यावेळेस मंत्री माननीय गिरीजी महाजन यांच्याकडे वेटिंगला मी दरवाज्यामध्ये उभे होतो, जसं सगळे जनरल पब्लिक असतं. आणि त्यावेळेस त्यावेळेस ड्रायव्हरने येऊन सांगितलं, सर तुमचं नाव TV ला आलं आहे आणि तुम्हाला विधान परिषद मिळाली. अच्छा. आणि मी म्हटलं तर हे तोपर्यंत तुम्हाला काहीच कल्पना नव्हती. नव्हती. पक्षच आमचा तसा आहे की असं कुठलीच कल्पना देत नाही. आणि मग मी म्हटलं तर ह्याला कोणीतरी सांगितलं असेल, बघू. आणि नेमकं तिथं TV होता. मी पाहिलं, माझं नाव, पंकजाताईंचं नाव, सगळ्यांचंच, आणि एक यादी व्हायरल झाली अशी न्यूज होती. मी इग्नोर केलं कारण न्यूजच तशी होती की यादी व्हायरल, अफवा वगैरे वगैरे. पण दरवाजा उघडल्यानंतर मी आतमध्ये जाणार, माननीय महाजन साहेब आणि दानवे साहेब त्या ठिकाणी बसले होते आणि त्यांनी सिरियस नोटला सांगितलं की अरे असं असं तुझं नाव फायनल केलं, तू इथं काय करतोस, तुझे डॉक्युमेंट्स वगैरे गोळा कर. आणि मग त्यानंतर मी माननीय देवेंद्रजींना भेटण्याचा प्रयत्न केला, पण
ते स्वभावाप्रमाणे त्यांचं ते कधी कोणाला काही सांगत नाहीत. भेट नाही झाली, पण मला मुनगंटीवार मग एक कोर कमिटी आणि पंकजताईंनी सांगितलं हो झालं आहे. आणि मग त्यानंतर मी खरं तर हे सगळे डॉक्युमेंट्स गोळा करायला गेलो. म्हणजे सांगण्याचं इंटेन्शन असं आहे की भारतीय जनता पार्टी, माननीय मुख्यमंत्री कार्यकर्ता जो करतो त्याच्यावर लक्ष ठेवून त्यांना प्रामाणिकपणे संधी देण्याचं काम करतात आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं. की त्यासाठी तुम्हाला मागणी करावी लागली नाही, पाठपुरावा करावा लागला नाही, पण तुमच्या कामाची हो, ही कामाची पावती होती. फक्त मला दुःख झालं होतं आता का राष्ट्रवादीला मतदारसंघ गेला, ह्यावेळेस पण माझी आमदारकी आता बरोबर, दोनदा तसं झालं होतं. हो, दोनदा तसं झालं होतं. त्याचं कॉम्पेन्सेशन या Yes, रूपाने yes, yes, झालं yes, म्हणता yes, येईल. yes. विधिमंडळाच्या कामकाजाबद्दल मगाशी आपण हो. बोलत होतो, तिथून विषय थोडासा आपला बाजूला झाला की तिथं तुम्हाला ते सभागृहात कसं काम करावं या विधिमंडळ संदर्भात कुणाचं त्या मार्गदर्शन ठिकाणी लागलं? विधान परिषद गेल्यानंतर मी विधिमंडळाच्या ग्रंथालयामध्ये बसून त्या ठिकाणी जुनी जेवढे विधिमंडळ सदस्य होऊन गेले त्यांची मी भाषणं वाचली. त्याचबरोबर माननीय चंद्रकांत दादा पाटलांनी सांगितल्याप्रमाणे विधिमंडळाचं आमचं जे पुस्तक आहे ते पूर्ण वाचून काढलं. त्याचे नियम पाहिले आणि यूट्यूबला जी जुनी भाषणं अगदी लोकसभेतली प्रमोद महाजनांची भाषणं असतील, सुषमा स्वराजांची भाषणं, माझे जेवढे आवडते नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे, वाजपेयींचे भाषणं किंवा अपोजिट पार्टीमधले पण अनेक नेते चांगले बोलतात, ती भाषणं मी मला आठवतं आहे विधिमंडळ ज्यावेळेस पहिल्यांदा होतं त्याच्या 8 दिवस मी संपूर्णपणे ते पाहिलं की प्रेझेंटेशन काय असतं किंवा कसं बोललं पाहिजे, कुठल्या गोष्टीवर आपण भाष्य केलं पाहिजे. आणि तो अभ्यास करून मी त्या ठिकाणी गेलो आणि ज्या विषयाची जर नॉलेज आहे त्याच विषयावर आपण बोललं पाहिजे, आपल्याच विषयात आपण बोललं पाहिजे हे मी बघून आणि खास करून देवेंद्रजी ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये स्टडीपूर्वक येतात त्याचा अभ्यास करून तशा दृष्टीनं मी आजही प्रयत्न करतो आहे विधिमंडळात प्रत्येक विषयामध्ये आणि जे विषय समाज उपयोगी आहेत अशा विषयांमध्ये जाण्याचा माझा प्रयत्न असतो. मला आनंद आहे मागच्या वर्षामध्ये माझे 2 विषय असे झाले की त्याचा GR शासनाने काढला. त्यात सगळ्यांनाच कल्पना आहे की माझे जे PA आहेत त्यांची वाईफ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर शासनाला GR काढावा लागला की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जर सामान्य माणूस गेला तर त्याला डिपॉझिट भरायची गरज नाही. तो माझ्या विधिमंडळातल्या प्रश्नामुळे निघाला. त्याचबरोबर नंतरच्या काळामध्ये मी प्रश्न मांडला होता की मागासवर्गीय लोक ज्यावेळेस कुठेही नोकरी करतात शासकीय, PSI होतात, PI होतात आणि तदनंतर ते ख्रिश्चन धर्म स्वीकारतात, पण मूळ आपला जो धर्म आहे तो कागदावर तसाच असतो पण त्या सगळ्या चालीरूटी बदललेल्या असतात. मग असा जर कोणी असेल तर त्याच्यावर काय कारवाई होऊ शकते, त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की अशा प्रकारच्या चालीरीती दिसल्या तर आणि कोणी कंप्लेंट कलेक्टरकडे केली त्याची ती नोकरी जाऊ शकते. त्याचाही GR निघाला. आत्ताच हिंदुत्व रक्षणाचा कायदा आला आहे त्याच्यात ते मेन्शन झालं आहे. त्यामुळे ह्या दोन्ही प्रश्नांवर माझे म्हणजे कायदे झाले आणि मी विचारलेल्या प्रश्नाचा कायमस्वरूपी ऐतिहासिक दस्तावेज तयार झाला याचा मला आनंद आहे. विधान परिषद हे संपूर्ण तुम्ही जे आमदार आहात ते पूर्ण महाराष्ट्राचे आहात. म्हणजे आम्ही जरी पिंपरी चिंचवड म्हणून पिंपरी चिंचवडला 4था आमदार मिळाला असं आम्ही जरी म्हणत असलो तरी तुम्हाला जे प्रतिनिधित्व करायचं ते संपूर्ण महाराष्ट्राचं करायचं आहे. तर महाराष्ट्र पातळीवरचे कुठले विषय मुद्दे, आता 2 तर तुम्ही सांगितलेच, अशा पद्धतीचे आणखीन कुठले मुद्दे तुम्ही या काळामध्ये मांडले? खरं तर विधिमंडळाच्या साधारण 15 दिवस आधी मी नेहमीच अपील करत असतो की आपापल्या भागातील कुठले महत्त्वाचे प्रश्न असतील ते तुम्ही मला मेलद्वारे पाठवा किंवा तुम्ही मला डिरेक्टली मेसेज करा. मग असे महाराष्ट्रातनं अनेक प्रश्न येत असतात आणि ते मांडण्याचा मला त्या ठिकाणी संधी मिळते आणि चालू घडामोडी त्या ठिकाणी मी मांडत असतो. नुकतंच चाकणसारख्या ठिकाणी एका गरीब घरातील महिलेवर कुत्र्यांच्या ग्रुपने असा हल्ला केला, तो विषय मी आत्ता मांडला. किंवा नागपूरमध्ये रूफटॉपवर बरेच हॉटेल्स आहेत आणि त्या हॉटेल्सचा दुष्परिणाम मुलांवर होतो आहे, तो तिकडनं माझ्याकडं प्रश्न आला होता, तोही मला प्रश्न मांडण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली. किंवा अमरावतीसारख्या ठिकाणी खेडोपाडी ज्यावेळेस डिलेवरी होते त्यावेळेस त्या भागात शासकीय सेवा किंवा ॲम्ब्युलन्स पोचत नाही, मग ॲम्ब्युलन्सची सुविधा का नाही, असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातनं येत असतात जे समाजासाठी उपयोगी असतात. ते मांडण्याचा माझा प्रयत्न असतो आणि ते पब्लिकमधनं झालेले असतात. छान. आता आपण पिंपरी चिंचवड शहराकडे येऊयात की पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाच्या दृष्टीने
कुठल्या प्रश्नांना तुम्हाला विधिमंडळाच्या माध्यमातून चालना देता आली? खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये आत्ता जो डी पीचा विषय झाला होता, तो डी पी खऱ्या अर्थानं त्याच्यावर खूप लोकांचा आक्षेप होता. तो डी पीचा विषय मी त्या ठिकाणी मांडला, त्याच्यावर बैठक लागली आणि त्याच्यावर अजूनही काम चालू आहे. किंवा महानगरपालिकेत नुकताच आत्ता ज्या पद्धतीनं फायर डिपार्टमेंटचे विशिष्ट अधिकारी आहेत आणि प्रशासन काळामध्ये त्यांनी अत्यंत मोठा गैरव्यवहार त्या ठिकाणी केला होता. तो विषय मांडल्यानंतर त्या स्पेसिफिक अधिकाऱ्याची त्या ठिकाणी डिमोशन करण्यात आलं. तो विषय असेल किंवा आत्ता भामा आसखेडमधनं पाणी आणण्याचा विषय असेल, पाण्याचा प्रश्न असेल किंवा MIDC परिसरातील खास करून संभाजीनगर शाहूनगर परिसरातील घरं आहेत त्यांना UDCPR लागू करणं. आज फॅमिलीज वाढल्यात पण ते मोठी घरं तिथं इमारती बांधू शकत नाही. असे प्रश्न त्या ठिकाणी मांडल्यानंतर शहराच्या विकासाच्या दृष्टीने याचा नक्कीच फायदा होतो. मेट्रोसारखे प्रकल्प चालू आहेत, परंतु प्रकल्प चालू असताना मध्यंतरी निगडी ते दापोडीपर्यंतचा रोड अत्यंत खराब झाला होता. तो विषय त्या ठिकाणी मांडल्यानंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी रात्री उशिरा सगळे रोड बंद करून काम करण्यात आलं. किंवा ॲक्सिडेंटचं प्रमाण ह्या BRTच्या मुळे त्याचबरोबर मेट्रोच्या कामामुळं वाढलं होतं. तो त्या ठिकाणी विषय मांडल्यानंतर सेफ्टी मेजरसाठी मेट्रोने ताबडतोब प्रयत्न केले आणि तोही विषय त्या ठिकाणी झाला. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न सातत्याने विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मांडल्यानंतर त्याचा प्रभाव होतो आणि सुदैवानं शहराच्या डेव्हलपमेंटसाठी त्याचा फायदाही होतो. तुम्ही सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाचं काम करता आहात. अत्यंत मोजके हाताच्या बोटावर मोजण्या इतके नगरसेवक होते. तिथपासून ते आता अगदी तुम्ही सांगत होता की 1,200 नगरसेवक येतील, इतका आत्मविश्वास येईपर्यंत आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा सत्ता भाजपने काबीज केली. हे करत असताना शहरातील 2 मोठे नेते आहेत की आधी महेशदादा लांडगे आहेत आणि दुसरे लक्ष्मण भाऊ होते आणि आता त्यानंतर शंकर भाऊ आहेत. तर या सगळ्या नेत्यांबरोबर काम करायचा तुमचा अनुभव कसा आहे? नाही, खरं तर इथलं प्रत्येक नेतृत्व माननीय स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्याबरोबर पण मी अधिक काळ काम केलं आणि त्यांची एक पद्धत होती. सगळ्या अधिकाऱ्यांना कशा पद्धतीनं ते धारेवर धरायचे आणि काम करून घ्यायचे आणि कुठलाही अधिकारी चुकल्यानंतर न घाबरता त्याला तोंड देणं असेल किंवा कार्यकर्त्याला ताकद देणं असेल हे लक्ष्मण भाऊंनी शिकवलं. माननीय आमदार महेश लांडगे असतील किंवा माननीय शंकर जगताप असतील यांच्याकडनं पण काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की त्यांचा कामावर असलेला प्रभुत्व, प्रभागात असलेलं काम, मतदारसंघात असलेलं काम, शंकरशेठ जगताप यांचंही काम याच्यात त्यांच्याकडनं शिकण्यासारखं मिळतं. उमाताई पण मला सिनियर आहेत, माननीय अमर साबळे सिनियर आहेत. त्यामुळं मला एक गोष्ट मला कळते की हे सगळी सिनियर मंडळी आहेत आणि हे तिथपर्यंत पोचलेत म्हणजे नक्कीच त्यांना त्यातलं त्यांचा हातखंडा आहे, गुण आहे. त्यामुळे माझा प्रयत्न असा असतो की प्रत्येक माणसाकडनं काही ना काही शिकण्याचा असतो. त्यामुळे मी नेहमीच शिकण्याच्या भावनेतनं सगळ्या गोष्टी बघत असतो आणि त्या दृष्टीने काम करत असताना त्यांच्याकडनं शिकायलाही मिळतं आणि आपलं पद्धतीनं आपल्याला कामही करता येतं. आता हे एवढे मोठे 2 नेते शहरामध्ये आहेत, असं असताना तुम्ही काहीशी ज्युनियर पडता. मग याच्यात तुम्हाला थोडंसं दुय्यम वागणूक दिली जाते किंवा महापालिकेच्या राजकारणात, शहराच्या राजकारणात थोडंसं दुय्यम स्थान मिळते असं नाही वाटत? आपलं स्थान हे आपण निर्माण करायचं असतं. माननीय देवेंद्रजी फडणवीससुद्धा उपमुख्यमंत्री राहिले होते, पण तो काळ असतो आणि ती वेळ पण यावी लागते. पण ह्या काळामध्ये शिकण्याची मानसिकता ठेवावी लागते आणि ती शिकण्याची मानसिकता आहे. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये दुय्यम स्थान वगैरे काही असं चालत नाही. मी त्या ठिकाणी महाराष्ट्राचा आमदार हे माझ्यासाठी मोठं स्थान आहे आणि आपलं अस्तित्व आपण कसं निर्माण करायचं हे भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी आत्तापर्यंत अगदी वाजपेयीपासून ते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं हे उदाहरण आहेत. त्यामुळं मी असं कधी मला वाटत नाही आणि जाणवतही नाही आणि त्यामुळं हे स्थान निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते नक्कीच प्रत्येकजण करत असतो, तसे प्रयत्न मीही करतो आहे. पिंपरी मतदारसंघ हा तुमचा होम पिच, पण दोन्ही वेळेला त्याच्यावर बॅटिंग करायला तुम्हाला मिळाली नाही. तर पुढं काही जाऊन तुमचं काय नियोजन आहे, काय रणनीती आहे? नाही, खरं तर पिंपरी विधानसभा यावेळेस असं मला वाटलं होतं की भारतीय जनता पार्टीकडनं मी उमेदवार असेल आणि तसं सगळं जुळूनही आलं होतं. माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांनी
त्या ठिकाणी पिंपरी विधानसभा मी लढवली पाहिजे अशी त्यांनी मला ऑफरही दिली होती. पण नंतर काही घटनाक्रम असं झाला की मीही आमदार झालो आणि सगळ्यांना माहिती आहे पिंपरीमध्ये काय घडलं. पण मला असं वाटतं आता डिलिमिटेशन आहे आणि डिलिमिटेशनमध्ये नक्कीच ॲव्हरेज 3 ते 3.5 लाखाचा एक मतदारसंघ होईल. आपल्याकडे 2 ते 3 मतदारसंघ वाढतील. त्याच्यामध्ये पिंपरी ओपन होतो आहे, राखीव होतो आहे. पुढच्या काळात तो ठरेल. पण मला असं वाटतं की येणाऱ्या काळात काम करत राहणं, पिंपरी म्हणून नाही पण पिंपरी चिंचवड ह्या पूर्ण शहरामध्ये काम करून राहणं, आपलं अस्तित्व निर्माण करणं कामाच्या माध्यमातून आणि खास करून दीनदुबळ्या लोकांसाठी काम करणं. आणि मी सगळ्यांना तुम्हाला कल्पना असेल की सांस्कृतिक क्षेत्र, साहित्यिक क्षेत्र हे माझं आवडतं क्षेत्र आहे. या भागात पर्यावरण विभागाशी असलेले सर्वच मंडळी त्यांच्यावर मी काम करत असतो. त्यामुळे त्या क्षेत्राला धरून मी काम करत राहील. बाकी उद्याचं उद्या. नाही, कसं असतं, कुठल्याही नेत्याची अशी इच्छा असते की लोकांमधून निवडून यावं. विधान परिषद ही बॅकडोर एंट्री तशी मानली जाते. तर तुमची काय इच्छा आहे? नाही, 100% प्रत्येकाची जी इच्छा आहे ती माझी इच्छा असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये जी काही विधानसभा होईल त्यावेळेस मी 100% पब्लिकमधनं निवडून येण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. पण भौगोलिकदृष्ट्या ह्या डिलिमिटेशनच्या माध्यमातून अनेक गोष्टी बदलणार आहेत. त्यामुळे त्याच्यावर आत्ता भाष्य करणं हे उचित ठरणार नाही. पिंपरी चिंचवडकरांची खूप जुनी मागणी आहे की आत्तापर्यंत शहराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. आता 4 आमदार आहेत पक्षाचे, किंवा राष्ट्रवादीचे पण 1 आमदार आहेत, महायुतीचं सरकार आहे. तर याकडे तुम्ही कसं बघता? हे खरं तर पिंपरी चिंचवड शहराला ती एक शहरवासियांची भूक म्हणूयात किंवा एक राजकीय इच्छा ती खरं तर पेंडिंग आहे. पण मला असं वाटतं आमच्याकडे सिनियर नेते भारतीय जनता पार्टीमध्ये 3 टर्म असलेले, 2 टर्म असलेले. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी याचा विचार करून आमच्या सिनियर नेत्यांना ही संधी देईल असं मला वाटतं. आता आपण शेवटाकडे येताना सगळ्या जे तुम्ही एकेकाळी इच्छुक होतात तसे अनेक इच्छुक बाशिंग बांधून तयार आहेत की निवडणुकीत आम्हाला संधी मिळाली नाही, किमान स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळावी. तो विषय अजून भोंगडं भिजत ठेवलेला आहे. काय कारण आहे त्याच्या मागचं? नाही, खरं तर काय झालं, मध्यंतरी अधिवेशनाचा तो सगळा हे होता आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करत होतो की एकत्र येऊन ती नावं फायनलाईज करण्याचा. पण अधिवेशनाच्या काळामुळं तो विषय थोडासा पेंडिंग पडला. पण त्याला काही विशेष काही खास कारण नाही आहे. येणाऱ्या काळात त्याच्यावर लवकरच निर्णय होईल आणि जे भारतीय जनता पार्टीची चांगली लोकं आहेत की ज्यांची खरोखर संधी त्यांनी गमावली आहे आणि खास करून भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केलेत, त्यांना ही संधी मिळावी अशी माझी अपेक्षा, आमच्या सर्वांची अपेक्षा, आणि त्यांना नक्कीच या विषयामध्ये संधी मिळेल. कारण तिकीट देताना गाववाले वगैरे हा विषय थोडासा प्राधान्याने दिल्याचं वाटपामध्ये त्यांचं वर्चस्व दिसून येतं आहे. पण जे भाजपचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना अनेकांना थांबण्याचा सबुरीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांना न्याय मिळणार का? नाही, माझं असं म्हणणं आहे की आत्ता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संघटना वाढीसाठी, भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी ज्यांनी काम केलं आहे आणि त्यांना येणाऱ्या काळात इच्छा असूनही तिकीट देता आलं नाही किंवा लास्ट मोमेंटला अशा काही घटना घडल्या की त्यांचं तिकीट त्या ठिकाणी कट झालं, त्यांनाच हे खऱ्या अर्थानं ही संधी मिळावी अशी माझी तरी अपेक्षा आहे आणि ती येणाऱ्या काळात मिळेल असं मला वाटतं. तुमच्याकडे केवळ राजकारणी म्हणून नाही तर एक यूथ आयकॉन म्हणून पाहिलं जातं. तर या मुलाखतीच्या शेवटी तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? मी तरुणांना एकच संदेश देईल की तुम्हाला जे करिअर करायचं आहे ते करिअर करत असताना आपण डेडिकेशन तुमचं असलं पाहिजे. डोळे उघडे ठेवून स्वप्न बघण्याची वृत्ती असली पाहिजे. डोळे बंद करून सगळेच स्वप्न बघतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक मेंटॉर असतो आणि एक आपण म्हणूयात की एक आशीर्वाद देणारा किंवा एक चेहरा असा असतो की आपल्याला तसं काहीतरी होण्याची इच्छा असते. त्यामुळे त्या मेंटॉरला आपण नेहमी समोर ठेवून आपलं करिअर 100% केलं पाहिजे. डेडिकेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर डेडिकेशन आपल्यामध्ये असेल तर आपण 100% पुढे जाऊ शकतो. जाताना मी एवढंच सांगेल की मधमाशी काय करते, मध गोळा करण्याचं काम करते, माणूस ते पळवण्याचं काम करतो. एकदा त्या मधमाशीला माणूस विचारतो की हे का गं बाई, तू हे काम कधीपर्यंत करणार आहेस?
त्यावेळेस मधमाशी म्हणते, माझ्यातली मध बनवण्याची कला जोपर्यंत माणूस पळवून नेणार नाही तोपर्यंत माझं काम मी सातत्यानं क्या करेन. बात आहे. मला असं वाटतं कुठलंही काम तुमचं रेग्युलॅरिटी, सातत्य जर असेल तर 100% तुम्ही सक्सेस मिळवू शकता. त्यामुळे एखादी गोष्ट केली, एकदा फेल्युअर येईल, दुसऱ्यांदा फेल्युअर, पण तिसऱ्यांदा सक्सेस नक्की मिळेल. त्यामुळे हाती घेतलेलं काम सोडू नका. सक्सेस तुमची वाट बघत असतो. अमित सर, आपल्या स्पष्ट आणि मनमोकळ्या संवादाबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मला आपण या ठिकाणी बोलवलं आणि आपल्या चॅनललाही पण माझ्याकडनं, माझ्या पार्टीकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, हा संवाद आपल्याला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि माय PCMC चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा माय PCMC.